मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण फॅटी लिव्हर आणि त्यावरचे काय उपाय आहेत जे आयुर्वेदात सांगितलेले आहेत त्याविषयी जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेला आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्ला इथल्या डॉक्टर मालविका तांबे. मॅम, स्वागत तुमचं. नमस्कार, थँक्यू. आपण डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत. तुम्ही सुद्धा आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. मॅडमना प्रश्न विचारू शकता. त्या नक्कीच तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करतील. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022 410 10 610. पुन्हा एकदा सांगते 022 410 10 610. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, फॅटी लिव्हर विषयी आपण आज जाणून घेतोय. मुळात ज्यांचं वजन जास्त आहे किंवा जे ओव्हरवेट आहेत आणि ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे अशांना फॅटी लिव्हरचा धोका जास्त आहे. तर मग याविषयी काय सांगाल आधी? बघा, कसं आहे की सर्वप्रथम तर आपल्याला लिव्हर ॲज अ ऑर्गन समजून घ्यायला पाहिजे. आता आपल्या शरीरात जे पण काही पचन होतं आहे, बऱ्याचशा सगळ्या ज्या चयापचय क्रिया आहेत त्या सगळ्यांमध्ये लिव्हरचा सहभाग असतो. तर आपल्याला त्या ऑर्गनची एक तर काळजी घेण्याची आपल्याला सवय नाही लावलेली. म्हणजे आपण आता कसं होतं, आपण कुठेही बाहेर गेलो तर लोक कोलेस्ट्रॉलचा विचार करतात, साखरेचा विचार करतात की हे सगळं खायला नको, नाही तर मधुमेह होईल किंवा माझ्या हृदयाला त्रास होईल. पण लिव्हरसारखी जी महत्त्वाची ऑर्गन आहे की जे आपल्या शरीरातलं सगळं पचनाचं मुख्य केंद्र आहे, त्याची काळजी मात्र कोणीही घेताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे फॅटी लिव्हर जो आहे तो अगदी सुरुवातीला आजाराचा प्रकार नसला तरीसुद्धा आता आम्ही जेव्हा क्लिनिकमध्ये येणारे पेशंट्स बघतो आहोत ना, तर त्यांची काहीही रिझनने आपण सोनोग्राफी करवली किंवा काही रिझनने सिटी स्कॅन वगैरे झाला असला तर आजार खूप वेगवेगळे असतात. पण त्याच्यामध्ये एक कॉमन फाइंडिंग दिसती आहे ती म्हणजे फॅटी लिव्हर. आता नॅचरली शरीरामध्ये कुठलाही आजार असला तर आपल्याला फॅटी लिव्हर होण्याची शक्यता जास्त वाढते. त्याच्यामधल्या आजारांमध्ये मधुमेह जो आहे किंवा ओबेसिटी फार जास्त प्रमाणामध्ये असली, ट्रायग्लिसराईड जर का शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात असले तर नॅचरली फॅटशी रिलेटेड जे पण आपल्याकडे काही चुकीचं मेटाबॉलिझम होत असेल त्या सगळ्यांमध्ये आपल्याला फॅटी लिव्हर असण्याची शक्यता जास्त आहे असं शास्त्रांमध्ये आपल्याला दिसतं आहे. पण खरं आपण एकूण जनतेमधलं जर का आपण काउंट पाहिला तर आपल्याला रिअलाईज होईल की त्याच्यामध्ये लोकांमध्ये अगदी काही आजार प्रत्यक्ष मोठा नसला तरीसुद्धा आपल्याला फॅटी लिव्हर सध्याच्या काळात दिसतं आहे. त्यामुळे एकूणच आपल्या जे काही आपण लाईफस्टाईल चेंजेस जे आपले झालेले आहेत, चुकीचं काहीतरी खाण्यापिण्यामध्ये सगळं येतं आहे, या सगळ्यातनं फॅटी लिव्हरचा धोका सगळ्यांना मध्ये वाढलेला आहे. एवढंच नव्हे तर आता लहान लहान मुलं आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला हे अशा प्रकारचे त्रास दिसतात आहे. त्यामुळे फॅटी लिव्हरबद्दल समाजामध्ये आता एकूणच जागरूकता आणणं जे आहे ते खूप महत्त्वाचं असं मला वाटतं. डॉक्टर, तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे फॅटी लिव्हरची समस्या मुळात हा आजार नाही आहे. पण समजा जर याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर याची परिणिती आणखी कुठल्या कुठल्या याच्यात होऊ शकते? कशा प्रकारे हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं? नक्कीच. बघा, कसं मी म्हटलं तसं की लिव्हर जो आहे तो आपल्या शरीरातलं खूप महत्त्वाचं अंग आहे आणि त्याचं सगळं कार्य जे आहे त्याच्यात वेगवेगळे आपल्या चयापचय क्रिया आहेत. आता फॅट मेटाबॉलिझम म्हटलं, त्याचबरोबरीने आयुर्वेदाचा विचार केला तर आयुर्वेद जे म्हणतं की आपल्या त्याच्यामध्ये रंजक पित्त महत्त्वाचं असतं. म्हणजे कुठलंही रसधातू जेव्हा रक्तधातूमध्ये परिवर्तित होते त्याच्यामध्ये रंजक पित्ताचं कार्य आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे रक्त शरीरामध्ये जर का व्यवस्थित आपल्याला हवं असलं आयुर्वेदाच्या मताने तर आपल्याला लिव्हरचं कार्य जे आहे ते व्यवस्थित होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि रक्तधातू हा बऱ्याचशा आपल्या शरीरातल्या मेन जे आपण म्हणूया की टिश्यू बिल्डिंग असतं त्याच्याकरता बेस असतो. म्हणजे आपण सहसा काय विचार करतो की कोणाचं तरी हिमोग्लोबिन लो असलं तरच आपण चिंता करत असतो ना. पण आपल्याकडे जर का आयुर्वेदाच्या हिशोबाने विचार केला तर एकदा जर का रक्तधातू व्यवस्थित नीट तयार झालेली नसली, ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन एक त्याचा पार्ट आहे, फक्त सगळंच भाग जो आहे तो हिमोग्लोबिनचा असतं असं नव्हे, तर रक्तधातूचं एकूणच सगळे कार्य जे आहेत ते शरीरामध्ये व्यवस्थित होताना दिसत नाही. आता फॅटी लिव्हर आपण जेव्हा विचार करतो आहोत तर बऱ्याचदा आमच्याकडे जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा काहीतरी त्वचा रोग झालेला असतो आणि त्यांना फक्त काहीतरी अँटी ॲलर्जिक वगैरे गोष्टी दिलेल्या असतात आणि तो रोग बराच होत नाही. अशा वेळेला सुद्धा आम्ही बघतो की जर का लिव्हरवरती आपण काम केलं तर त्याच्यातनं तो त्वचारोग आहे तो बरा व्हायला मदत मिळू शकते. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या आजारांच्या बेसमध्ये लिव्हर जो आहे त्याचा त्रास आपल्याला दिसू शकतो. आपण तसंही समाजामध्ये बघतो की लोक सहज येऊन सांगतात की अहो मला पित्ताचा खूप त्रास होतोय. आता पित्त म्हणजे काय मुळात हेच जर का समजून नाही घेतलं तर आपण त्याच्यावरती काम कसं करणार आहोत ना. तर आता तुम्ही विचार करा की जिथे अग्नीचं काम चालू आहे लिव्हरसारख्या जागी तिथे जर का फॅट आलं, म्हणजे जो आपला मेन टिश्यू आहे लिव्हरचा त्याच्या जागी तिथे फॅट आलं तर ते फॅट काय करणार आहे, ते फक्त जागा अडकवून बसणार आहे.
तर आपल्याला जिथे जिथे त्या अग्नीचं काम करणं अपेक्षित आहे तिथे त्या अग्नीला कामच करायला मिळालं नाही तर नॅचरली लिव्हरचं वर्किंग थांबतं आणि जे लिव्हरचं वर्किंग आहे ते जेवढं कमी प्रमाणामध्ये होईल तेवढे आपल्याला वेगवेगळे त्रास जे आहेत ते शरीरामध्ये दिसू शकतील. त्यामुळेच फॅटी लिव्हर म्हणजे काहीतरी पुढच्या आजाराचा तर आपण विचार करूच. असं तर लिव्हरचं मध्ये फॅटी लिव्हर झालं तर पुढे अजून त्याचा त्रास वाढून लिव्हर सिरोसिस वगैरे अशापर्यंत सगळं जाऊ शकतं. तर आपल्याला याची काळजी जी आहे ते घेणं अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच. आपण लक्षणांकडे येऊया. समजा जर फॅटी लिव्हर एखाद्याला आहे तर मग साधारण कुठल्या प्रकारचा त्रास त्याला होतो त्या व्यक्तीला किंवा काही लक्षणं असतात का अशी काही? नक्कीच. बघा आता आपण जेव्हा यकृत म्हणतोय, लिव्हर म्हणतोय आणि पित्ताचा संबंध म्हणतोय तर पित्ताचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य काय आहे शरीरामध्ये ते पचन. आता तुम्हाला जर का अपचन जाणवत असलं, पोटामध्ये सतत जडपणा जाणवत असला, मळमळ होत असली किंवा उलटी होत असते त्याच्यामधनं उलटीमध्ये तुम्हाला अन्न बाहेर पडत असलं, पित्त बाहेर पडत असलं किंवा आपल्याला अन्नामध्ये बऱ्याचदा अरुची वाटते किंवा सकाळी उठल्यानंतर असं वाटतं की काही फ्रेशनेसच आपल्याला नाही आहे बाबा, हे काहीतरी ताकद उत्साह असा वाटत नसला, मरगळल्यासारखं वाटत असलं, डोळ्यावरती झापड आल्यासारखं सतत होत असलं किंवा काम जे काही आपण करतो आहोत त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा आपल्याला आपण म्हणतो ना की अरे जो स्पार्क फील व्हायला पाहिजे की चला आता मी हे काम करतो किंवा याच्यामध्ये काहीतरी नवीन गोष्ट सुरू करतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला फॅटी लिव्हरच्या लक्षणांमध्ये दिसू शकतात. त्यामुळे लिव्हरचं कार्य जे जे काही आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे ते सगळं व्यवस्थित होत नसलं की अशा प्रकारचे आपल्याला दोष दिसायला लागतात. आत्ता आम्ही क्लिनिकमध्ये पाहिलं तर येणारे इतके लोक सांगतात की अहो डॉक्टर सकाळी उठून ना काही कामच करायची इच्छा होत नाही. त्याच्यातनं त्यांना कळत नाही आहे की ह्याच्यातनं आपल्याला खरं लिव्हरचा त्रास आहे. त्याच्या जागी ते खूप सगळे टॉनिक्स बिनिक्स काय काय घेत राहतात. पण जो शरीरामध्ये गेल्यावरती व्यवस्थित काम करून त्याच्यातनं शक्ती काढणारी जी ऑर्गन आहे तीच जर का व्यवस्थित काम करत नसली तर तुम्ही बरेचसे टॉनिकसुद्धा शरीरात देण्याचा फायदा होत नाही हे त्यांना कळण्यातच येत नाही. आणि त्यामुळेच आता आपण जसं नाडी परीक्षण म्हणतो किंवा साध्या साध्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत त्याच्यातनं आपल्याला कळू शकतं की फॅटी लिव्हर झालेला आहे किंवा लिव्हरची जी कार्यक्षमता आहे ती कमी झालेली आहे. तर साधं लिव्हरवरती जर का आपण व्यवस्थितपणे काम करायला सुरू केलं तर अशा प्रकारचे बरेचसे त्रास जे आहेत ते आपल्याला कमी करण्यामध्ये कारल्याच्या डिस्पेन्सरीमध्ये किंवा संतुलन आयुर्वेदाच्या कुठल्याही क्लिनिकमध्ये आपल्याला खूप प्रमाणात यश आजपर्यंत मिळालेलं आहे. नक्कीच. डॉक्टर, फॅटी लिव्हरच्या समस्येचं निदान कशा प्रकारे केलं जातं आयुर्वेदात? बघा कसं आहे की आपल्याला एकतर शरीरामध्ये जी चयापचय क्रिया आहे ती चुकताना दिसते. त्याच्याच बरोबरीने जे आपण पेशंटला सगळे विचारत असतो की सिम्पटम्स तुमचे काय काय दिसतात आहेत त्याच्यातनं अग्नीचे दोष आहेत ते आपल्याला प्रत्येक त्याच्या सिम्पटम्समध्ये आणि त्याचे जे काही ते आता होणारे त्रास आहे तो सांगत असतो त्याच्यातनं आपल्याला कळतं. आणि त्याचबरोबरीने जसं मगाशी सांगितलं तसं नाडी परीक्षणसुद्धा याच्याकरता खूप महत्त्वाचं असतं. आता आपण साधारणपणे पाहिलं तर शरीरामध्ये अग्नीची जी स्थिती असते ती आपल्याला नाडीच्या माध्यमातून जाणवत असते आणि जर का ते अग्नीचं कार्य व्यवस्थित होत नसलं तर ते नॅचरली जो व्यवस्थित शिकलेला किंवा एक्सपिरियन्स डॉक्टर आहे त्याला ते नाडीच्या माध्यमातून कळू शकतं. आणि मुख्य म्हणजे आपण साधारणपणे पाहिलं तर लिव्हर जे आहे पोटाला तुम्ही हात लावला तर लिव्हर जरी खूप मोठं ऑर्गन असलं तरी पटकन चाचपडण्यामध्ये आपण जे पाल्पेट करणं म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला जाणवत नाही. पण जर का शरीरामध्ये त्याचा आकार वाढलेला असला फॅटी लिव्हर झालेलं असलं तर त्याचा आकारसुद्धा वाढलेला आपल्याला हाताला जाणवतो. आणि लोकंसुद्धा बऱ्याचदा सांगतात की बरगडीच्या जागेला दुखतं आहे किंवा खूप काहीतरी खाण्यामध्ये आलं तर इथे अडकल्याची भावना आम्हाला होती आहे. तर अशा प्रकारचे त्रास जे आहेत ते आपल्याला आपसुकच सांगण्यावरून कळतात, आपण चेकअप केल्यावरती कळतात आणि त्याच्यातनं निदान करून मग आपण त्याच्यावरती वेगवेगळे उपचार जे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत ते आपण करायला सुरू करतो. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आता आपल्याला आपलं लिव्हर चांगलं जपायचं आहे तर म्हणजे जपायचं म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीत काय बदल करू शकतो? विशेषतः आहाराच्या बाबतीत तर आपण बोलणारच आहोत, मात्र त्याआधी दैनंदिन शैलीत आपण काय बदल करू शकतो? बघा लिव्हरवरती जेव्हा पित्तावरती आपल्याला काम करायचं आहे तेव्हा सकाळी वेळेत उठणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे सकाळी उठल्यावरती जर का आपण प्राणायाम रेग्युलर बेसिसवरती केला तर जसं अग्नीचं कार्य व्यवस्थित करायचं असेल तर आपण काय म्हणतो तिथे ऑक्सिजन गरजेचं आहे, राईट? जिथे ऑक्सिजन असेल तिथे अग्नी बंद पडते. तर तेव्हा आपल्याला जर का व्यवस्थित प्राणायाम केला तर ऑटोमॅटिकली लिव्हरसारख्या महत्त्वाच्या ऑर्गनवरती आपल्याला मदत करणं शक्य होऊ शकतं. नक्कीच. यानंतर एक फोन आलेला आहे. स्वाती बोलतात. स्वातीजी, स्वागत आहे. विचारा प्रश्न. हॅलो. हां, बोला.
हा माझ्या मुलाचं वय आहे 24 वर्ष. हां. तर त्याचं बिलिरुबिन मुळातच म्हणजे जन्मताच जास्ती आहे. अच्छा, तर ओके. मग त्याचा फॅटी लिव्हर वर काय परिणाम होतो का असतं का फॅटी लिव्हर? नक्की. आता बघा कसं आहे की अगदी लहान वयापासून बिलिरुबिन जास्त आहे, तर त्याच्या मागची आपल्याला कारणं नक्की बघावी लागतात. आता त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीने नाडी परीक्षण होणं गरजेचं आहे. रिसेंट काही ब्लड टेस्ट असतील त्या आपल्याला बघायला पाहिजे, काही स्कॅनिंग वगैरे झालेलं असेल ते सगळं बघायला पाहिजे आणि त्याची सगळी आयुर्वेदाच्या मताने आपल्याला काय डायग्नोसिस किंवा निदान करता येईल ते सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे. आता कसं आहे आपल्याला जर का बिलिरुबिन सुरुवातीपासून जास्त आहे तर याचा अर्थ आहे आपल्याला पित्तावरती काम करणं अत्यंत आवश्यक आहे. तर सध्या तरी ताई मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ नियमाने त्यांना संतुलन पित्तशांतीसारख्या ज्या गोळ्या आहेत त्या अगदी रेग्युलर द्यायला सुरू कराव्या. त्याचबरोबरीने संतुलनचं पुनर्नवासव सारखं जे आसव आहे तेही तुम्ही जेवल्यानंतर त्यांना 2-2 चमचे अगदी नियमाने द्यायला सुरू करा. याच्याने होईल कसं की आयुर्वेदाच्या मताने जे पित्ताचं कार्य लिव्हरमध्ये व्यवस्थित चालायला पाहिजे ते त्यांचं चालायला नक्की मदत होऊ लागेल. तर हे बिलिरुबिनचा जो त्रास आहे तो कमी करता येऊ शकेल. तसंच आपल्याला संतुलनचं जे पंचकर्म आहे म्हणजे शास्त्रोक्तरीत्या जे आपण पंचकर्म करतो त्याच्यातनं सुद्धा लिव्हर म्हणजे अग्नीवरती आपल्याला कार्य करणं शक्य असतं. तर अग्नीची शुद्धी एकदा झाली की मग आपल्याला हा सगळा त्रास जो आहे तो कमी होऊ शकतो. आत्ताच्या काळामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याचशा लोकांचं बिलिरुबिनसुद्धा आपल्याला वाढलेलं दिसतं. युरिक ॲसिड वाढण्याचं प्रमाण आपल्याला खूप दिसतंय. तर या दोन्हीचंही उगम खरं आहे ते आपल्या लिव्हरच्या कार्यशैलीमध्येच आहे. तर त्याच्यावरती कार्य करण्याच्या दृष्टीने तुम्ही नक्कीच प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्या. याच्याकडे दुर्लक्ष जे आहे ते नक्की करू नका. नक्कीच. तर शास्त्रोक्त पंचकर्मासाठी तुम्ही कारल्याच्या आत्मसंतुलन केंद्र इथं भेट देऊ शकता. इथे अतिशय वैदिक पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने आयुर्वेदीय सगळ्या तेलार्क वापरून पंचकर्माची ही चिकित्सा जी आहे ती केली जाते. तुम्ही या अधिक माहितीसाठी खाली संपर्क क्रमांक दिलेले आहेत त्या क्रमांकावर तुम्ही फोन करून पुढच्या भेटीची वेळ डॉक्टरांची निश्चित करू शकता. तसंच या ट्रीटमेंटचा सुद्धा लाभ घेऊ शकता. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर पुन्हा एकदा साम संजीवनी यात आपलं स्वागत. यानंतर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत बोरिवलीवरून रंजना कदम. रंजनाजी विचारा प्रश्न. नमस्कार. हां नमस्कार. माझ्या हिप जॉईंट मध्ये फ्रॅक्चर आहे. मी अशी पडले होते घरातल्या घरात. हो. आता 4 महिने झाले पण मला अजून नीट चालता येत नाही आणि पायामध्ये फार कापरं वाटतं. तळपाय पायामध्ये सॉरी काय वाटतंय? कापतात कापरं वाटतं. कंपन जाणवतं. वाटतं. ओके ओके. ताई मला मुलासाठी पण घ्यायचंय. मुलगा भाल घोरतो त्याच्यावर काहीतरी औषध सांगा. घोरण्यावर. घोरण्यावरही औषध हवं आहे. अच्छा. कशावरती औषध सांग? घोरण्यावर. अच्छा. ओके ओके बरं ठीक आहे. आता बघा कसं आहे की आपल्याला शरीरात कुठेही फ्रॅक्चर झालं तर आयुर्वेदाच्या मताने तिथे वात वाढतो. आता आपण काही तिथे प्लास्टर लावलं काही औषधं घेतली तर त्याच्यातनं नॅचरली फक्त तो हाड तिथे आपण म्हणतो ना की जुळतं आणि आपल्यासुद्धा घरी बघा काही तुटलं की आपण त्याच्यानंतर ते जोडायचा प्रयत्न केला तर ते व्यवस्थित पहिल्यासारखं जोडलं जातं का नाही ना. मग तिथे कुठेतरी दोष आहे तो राहून जातो आणि त्यालाच कमी करण्याकरता आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की जिथेही कुठे काही भ्रंश होईल म्हणजे कुठलेही फ्रॅक्चर वगैरे अशा टाईपचं काहीतरी होणार आहे तर तिथे आपल्याला हलक्या हाताने तेल लावणं अत्यंत गरजेचं असतं. आता प्लास्टर लागलेलं असताना तर आपण तिथे डायरेक्टली काही नाही करू शकत पण निदान तिथे आजूबाजूला जर का जे दुखणं आहे तिथे जरी तेल लावलं तर त्याचा फायदा आपल्याला मुख्य जागेवरती जिथे त्रास झाला तिथे मिळू शकतो. प्लास्टर एकदा निघून गेल्यावरती सुद्धा जिथे मेन त्रास झालेला आहे तिथे तुम्ही हलक्या हाताने तेल लावायला सुरुवात केली की हे सगळे तुम्हाला कंपन वगैरे सारखे जे त्रास जाणवतात आहे ते सगळे कमी व्हायला मदत मिळू शकेल. याच्याकरता तसं संतुलनचं अभ्यंग सेसमीसारखं तेल आहे किंवा संतुलनचं शांती तेलासारखं तेल आहे ते तुम्ही नियमितपणे त्या जागेवरती वापरायला सुरू करा तर तुमचा त्रास कमी व्हायला मदत मिळू शकेल. त्याचबरोबरीने वातबलसारख्या ज्या गोळ्या आहेत त्या कुठेही शरीरामध्ये आपल्या सांध्यांमध्ये हाडांमध्ये वात जर का वाढलेला असला तर तो कमी करायला सुद्धा मदत करू शकतात. आणि अस्थिसॅन प्लस सारख्या ज्या गोळ्या म्हणजे अस्थिलाच मदत करणाऱ्या ज्या गोळ्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नियमाने घेतला तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. घोरण्याकरता आत्ता तरी मी सांगेन की नाकामध्ये संतुलन नस्यसॅन सारखं जे तूप आहे
ते तुम्ही नियमितपणे टाकायला आता त्यांना सुरू करायला सांगा. पण एकदा जर का प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतलं तर घोरण्याचा त्रास नक्की कशामुळे होतो आहे तेही आपल्याला कळू शकेल. कधीतरी स्लीप ॲपनिया असतो, जी झोपण्याची स्टाईल असते ती कधीतरी चुकते, नाकामध्ये सूज असू शकते. तर या सगळ्या कुठल्या कारणामुळे घोरण्याचा त्रास होतोय ते आपल्याला कळू शकलं तर त्याच्यावरती उपचार जे आहेत ते व्यवस्थित करता येऊ शकते. नक्कीच. यानंतर आणखी एक फोन येतो मॅडम, धनंजयजी बोलतात खोपोलीवरून. धनंजयजी विचारा प्रश्न. हॅलो. हां बोला. हां, माझ्या मुलीच्या ना अंगाला खाज येते. अच्छा अच्छा, मुलीचं वय काय आहे सर? मुलीचं वय 23. 23 आहे. हा, आणि खाज आली ना काय हे होते, लाल होतात, लाल. अच्छा, खाजवली तेवढी जागा. बर बर, ठीक आहे. आपण जसं मगाशी पण बोललोत की लिव्हरचा कुठलाही त्रास होत असला की त्याच्यातनं स्किनवरती सुद्धा आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम्स ज्या दिसायला लागतात, रॅश येणं, खाज सुटणं वगैरे. आणि बऱ्याचदा फक्त स्किनची ट्रीटमेंट त्याच्यामध्ये केली जाते आणि मग त्याचा फायदा जो आहे तो व्यवस्थितपणे मिळत नाही. सर आत्ता तरी तूर्त मी तुम्हाला असं म्हणेन की तिला संतुलन मंजिष्ठ सारख्या ज्या गोळ्या आहेत त्या नियमित सुरू करा. तसंच मंजिसारसारखं आसव जे आहे तेही तिला तुम्ही नियमितपणे द्यायला सुरू केलं तर त्याचाही तिला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. आणि एकूणच लिव्हरचं सुद्धा काम व्यवस्थित चालावं व स्किनकडे जाणारा जो पित्ताचा त्रास आहे तोही कमी व्हावा, त्याच्याकरता संतुलन पित्तशांतीसारख्या ज्या गोळ्या आहेत त्याही तुम्ही नियमितपणे तिला द्यायला सुरू केल्यात तर मला वाटतं हळूहळू हा त्रास जो आहे तो कमी व्हायला तिला नक्की मदत मिळू शकेल. तसंच आठवड्यातनं एकदा तरी एरंडेलचं विरेचन घेतलेलं उत्तम राहील. म्हणजे काय करायचं की रात्री झोपताना एक छोटासा कप आल्याचा चहा करायचा, त्याच्याबरोबर 2 चमचे एरंडेल तेल पिऊन टाकायचं. म्हणजे तिचं पोट साफ होईन. आत्ता जे काही पित्ताचा त्रास तिला स्किनवरती होतो आहे तोही कमी व्हायला मदत मिळू शकेल. शक्य असलं तर एकदा प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतलं तर याच्यावरती व्यवस्थित अजून काही गरजेचं आहे का तेही आपल्याला सुचवता येऊ शकेल. नक्कीच. आणखी एक फोन येतो विशाल यांचा. विशालजी स्वागत आहे तुमचं. कुठून बोलताय तुम्ही? हां विशालजी बोला. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा विशालजी आणि प्रश्न विचारा. हा तुम्हाला आवाज ऐकू येतोय विशालजी? प्रश्न विचारा. अच्छा, त्यांच्या टीव्हीचा आवाज सुरू आहे त्याच्यामुळे बहुतेक त्यांना ऐकू येत नाही. आपण आपली चर्चा पुढे नेऊया. मॅडम आता फॅटी लिव्हरची समस्या तुम्ही म्हणाल की स्किनचे बरेच प्रॉब्लेम होऊ शकतात, पण शास्त्रोक्त पंचकर्म जे आपण संतुलनमध्ये करतो कारल्याच्या इथं आपल्या केंद्रात, तर त्याने कशी काय मदत होऊ शकते आपल्याला फॅटी लिव्हरपासून मुक्ती मिळण्यासाठी? बघा कसं आहे की चयापचय क्रिया जी फॅटची आहे शरीरामध्ये ती जर का व्यवस्थित झाली तर लिव्हरमध्ये फॅट डिपॉझिशन आपल्याला कमी करता येऊ शकतं. त्याच्याकरता जर का पंचकर्म केलं गेलं तर आपल्याला सगळं अग्नीचं जी शुद्धी व्हायला पाहिजे ती व्यवस्थित व्हायला मदत मिळू शकते. तर त्याच्यामध्ये आपण शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध केलेलं तूप असतं, त्याच्यानंतर विरेचन असतं आणि निरनिळ्या प्रकारच्या बस्त्या असतात की ज्या आपल्याला या केसमध्ये करता येऊ शकतात आणि त्याच्याने अशा प्रकारचे त्रास जे आहे ते लगेचच कमी व्हायला मदत मिळते. असा आमचा खूप चांगला अनुभव कारल्याच्या सेंटरचा आहे. नक्कीच. यानंतर वंदनाजी आहेत चिंचवडवरनं बोलतायत त्या. वंदनाजी विचारा प्रश्न. वंदनाजी तुम्हाला ऐकू येत आहे? हो मॅम. हां बोला, प्रश्न विचारा. मॅम माझ्या मिस्टरांना पचनाचा त्रास आहे आणि फिशरचा त्रास आहे, ऑपरेशन झालंय त्यांचं, पण ती जखम व्यवस्थित बरी होत नाहीये. तर त्याच्यासाठी काय उपाय होईल का आपल्याकडे? नक्कीच. काय वय आहे सरांचं? 45 वय. अच्छा 45 वय. बरं. कसं आहे की आता फिशर म्हणा किंवा मूळव्याध म्हणा ह्या सगळ्यांची जरी सर्जरी झाली काही झालं तरी त्रास परत परत आपल्याला येताना दिसतो, कारण की मूळ जो पचनावरती काम करायला पाहिजे ते त्याच्यामध्ये केलं जात नाही. तर आत्ता तरी माझं तुम्हाला असा सल्ला राहील की तुम्ही त्यांना सकाळ संध्याकाळ रोज प्रवाळ पंचामृतासारख्या मोतीयुक्त ज्या संतुलनच्या गोळ्या आहेत त्या नियमितपणे द्यायला सुरू करा. याच्याने शरीरामध्ये इवन पित्ताचा जो त्रास आहे तो कमी व्हायला मदत मिळेल. तसंच हिलिंगसुद्धा जे आहे ते सुधारायला त्यांना मदत मिळू शकेल. पचन अजून व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने आपल्याला सॅनोदरसारखं जे आसव आहे तेही त्यांनी नियमितपणे घ्यायला सुरू केलं तर त्याचाही त्यांना फायदा होऊ शकेल. संतुलन अन्नयोगसारख्या गोळ्या आहेत त्याही त्यांनी नियमित घेतल्या तर त्याच्यातनं सुद्धा पचन व्यवस्थित राहू शकेल. त्याचबरोबरीने संतुलन पादाभ्यंग घृतासारखं एखादं जे आपण म्हणूया की ऑइंटमेंटसारखं वापरता येऊ शकेल असं तुम्ही जर का तूप जे आहे ते त्यांच्या
गुदभागी त्यांना नियमितपणे लावायला सांगितलं तर त्याचाही त्यांना फायदा होऊ शकेल. रोज टॉयलेटला जाण्यापूर्वी आणि टॉयलेटला जाऊन आल्यानंतर हे जर का संतुलनचं पादाभ्यंग घृत त्यांनी नियमित लावलं तर त्यांचा फिशरचा त्रास जो आहे तो कमी व्हायला त्यांना नक्की मदत मिळू शकेल. मुख्य म्हणजे आहारामध्ये द्रवभाग व्यवस्थित असला पाहिजे जेणेकरून पोट साफ व्हायला त्यांना मदत मिळू शकेल. नाहीतर रात्री झोपताना संतुलन सॅनकुल चूर्णासारखं एखादं चूर्ण जर का त्यांनी नियमितपणे घेतलं तर इव्हन शौचाला कडक होणार नाही आणि पोट एकदा नीट साफ झालं की तिथे जी इजा होते गुदभागी ती आपल्याला कमी करता येऊ शकेल. हळूहळू ते जे हिलिंग आहे ते व्यवस्थित झालं की मग त्यांना पुढे हा त्रास जो आहे तो फार जास्त होणार नाही. तर याच्या हिशोबाने तुम्ही जर का सगळं तुमची डेली रुटीन फॉलो केलं तर मला वाटतं हा त्रास कमी होऊ शकेल. नक्कीच. तर तुम्हाला अशाच वेगवेगळ्या आयुर्वेदिक चिकित्सा हव्या असतील किंवा तुम्हाला त्या करून घ्यायच्या असतील किंवा तुम्हाला तज्ज्ञ आयुर्वेद डॉक्टरांकडून स्वतःच्या आरोग्याविषयी सगळी परीक्षणं करून घ्यायची असतील किंवा तुमच्या आरोग्याविषयी काही तक्रारी असतील तर तुम्ही नक्कीच आत्मसंतुलन केंद्र कारला इथं जाऊ शकता आणि डॉक्टरांची भेट घेऊ शकता. डॉक्टर मालविका तांबे यांनासुद्धा तुम्ही भेटू शकता आणि त्यासाठी जे संपर्क क्रमांक जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतात ते तुम्ही नोंद करून घ्या आणि त्यावर संपर्क साधून भेटीची वेळ निश्चित करून अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही तुमच्या सगळ्या आरोग्यविषयक तक्रारींपासून मुक्तता मिळवू शकता. डॉक्टर तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. मलाही आनंद आहे. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.